नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर कॉम्प्युटर डिप्लोमा इन हार्डवेअर नेटवर्किंग करायचं असेल आणि तुम्हाला कॉम्प्युटर दुरुस्ती फ्री मध्ये शिकायची असेल तर आपण तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा तुम्हाला जे स्क्रीनवरती वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हा जो काही कॉम्प्युटरचा कोर्स आहे याबाबतची सविस्तर माहिती मिळणार आहे. आणि आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे की कॉम्प्युटर डिप्लोयमेंट हार्डवेअर नेटवर्किंग याच्यामध्ये काय शिकवलं जातं. आणि आपला हा जो कोर्स आहे हा कोर्स आपल्याला फ्रीमध्ये आणि पेड असा दोन्ही पद्धतीनं आपल्या या चॅनलवरती शिकवला जातो मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आत्ताच जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्या नंबरवरती तुम्ही मला हाय म्हणून मेसेज करायचा आहे. तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. पाहूया आपण या कोर्समध्ये तुम्हाला एक्झॅक्ट डिटेलमध्ये काय शिकवलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीचं जे काही कॉम्प्युटर डिप्लोमा इन हार्डवेअर नेटवर्किंगचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट ही मिळणार आहे मित्रांनो. तर आता हा कॉम्प्युटर दुरुस्तीचा कोर्स जो आहे हार्डवेअर अँड नेटवर्किंगचा जो कोर्स आहे याच्यामध्ये एक्झॅक्ट काय असतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला या कोर्समध्ये फ्रीमध्ये ही बऱ्याच गोष्टी आपल्या या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पेड कोर्सला इनरोल झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कॉम्प्युटरच्या बाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती हार्डवेअर आणि नेटवर्किंगची शिकवली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर बद्दलचं काहीही नॉलेज नसलं तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे जे नॉलेज आहे ते तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून दिलं जातं. बेसिक तुम्हाला कॉम्प्युटर कसा चालू करायचा हे जरी माहीत नसलं तरीही तुम्हाला कॉम्प्युटर डिप्लोमाचा जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हार्डवेअर काय असतं, सॉफ्टवेअर काय असतं, नेटवर्किंग काय आहे याबाबत सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिली जाते. हा कोर्स जो आहे तो पूर्णतः ऑनलाईन कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन कोर्स नाही तर ऑनलाईन कोर्स आहे. तुम्ही घरी बसल्या हा कोर्स करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला मदरबोर्ड बाबतची सविस्तर माहिती शिकवली जाते की मदरबोर्ड काय आहे, त्याचे जे पोर्ट आहेत मदरबोर्डचे ते पोर्ट कोणकोणते असतात, ते पोर्ट कशा पद्धतीनं काम करतात, मदरबोर्डवरती जर काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम कशा पद्धतीनं रिझॉल्व्ह करायचा हे देखील तुम्हाला डिटेलमध्ये या आपल्या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून शिकवलं जातं. त्याच्यानंतर रॅम काय आहे, रॅमचं कॉम्प्युटरमध्ये महत्व काय असतं, रॅम कशा पद्धतीनं कॉम्प्युटरमध्ये वर्किंग करते याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिली जाते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जो प्रोसेसर आहे तो प्रोसेसर कोणकोणत्या पद्धतीचे प्रोसेसर असतात, त्याच्यामध्ये कोर काय असतो, पी कोर काय आहे, त्याच्यामध्ये हायपर थ्रेडिंग काय आहे, असे डिटेलमध्ये जी माहिती असे ती माहिती तुम्हाला या कोर्समध्ये शिकवली जाते. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला हाय करायचं आहे. तर याच्या बाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जो युट्यूब चॅनल आहे JSIT सोल्युशन या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर फ्रीमध्येही तुम्हाला हा कोर्स जो आहे तो घरी बसल्या शिकता येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे हार्ड डिस्क आहे ते हार्ड डिस्क काय असते, हार्ड डिस्क कशा पद्धतीनं वर्किंग करते, हार्ड डिस्क मध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर आपण कशा पद्धतीनं रिझॉल्व्ह करू शकतो हे देखील डिटेलमध्ये या कोर्समध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर SSD कशा पद्धतीने वर्किंग करते, SSD जी आपली नॉर्मल हार्ड डिस्क असते त्या नॉर्मल हार्ड डिस्कला अपग्रेड करायचं असेल SSD मध्ये तर ते कशा पद्धतीनं केलं जातं हे देखील तुम्हाला आपल्या या कोर्समधून डिटेलमध्ये शिकवलं जातं. हे झालं हार्डवेअर रिलेटेड. आता आपल्याला नेटवर्किंग रिलेटेड शिकायचं असेल तर नेटवर्किंग काय आहे, नेटवर्क म्हणजे काय असतं, नेटवर्कचे किती प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते इक्विपमेंट वापरले जातात, जर तुम्हाला एखाद्या ऑफिसचं नेटवर्क क्रिएट करायचं असेल तर ते नेटवर्क कशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकता हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. केबलिंग कशा पद्धतीचं असतं, फायबर ऑप्टिकल केबल काय आहे, कॅट6 केबल काय आहे, आर्मार्ड केबल कशा पद्धतीनं काम करते, आर्मार्ड केबल कुठं वापरायचे असते हे देखील तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये शिकवलं जातं. राउटर कशा पद्धतीनं कॉन्फिगर करायचा, स्विचेस कशा पद्धतीने कॉन्फिगर करायचे, स्विचेस L1 स्विच L2 स्विच काय असतो, राउटरमध्ये फायबर राउटर काय असतात, नॉर्मल राउटर काय असतात, वायफाय जर कॅम्पस तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर वायफाय कॅम्पस कशा पद्धतीनं क्रिएट करायचा हे देखील तुम्हाला इथं फ्रीमध्ये शिकवलं जातं मित्रांनो. आणि पेड ही शिकवलं जातं. त्याचबरोबर नेटवर्किंग मध्ये तुमची प्रत्येक कन्सेप्ट आहे नेटवर्किंगची, ती नेटवर्किंगची प्रत्येक कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर इथं केली जाते. तुम्हाला याच्यासाठी प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायचं, हा कोर्स तर ऑनलाईन आहे, प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायचं
हे देखील तुम्हाला इथं सांगितलं जातं। तुम्हाला प्रॅक्टिससाठी कॉम्प्युटर कशा पद्धतीनं स्वस्तात तुम्ही तुमचा स्वस्तात कॉम्प्युटर कसा क्रिएट करू शकता हे देखील तुम्हाला या कोर्समधून सांगितलं जातं। मित्रांनो, ह्या कोर्सची जी फी आहे ती फी अतिशय कमी फी आहे आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट जे आहे, डिप्लोमाचं सर्टिफिकेट, हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला निश्चित मिळतं। त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम जी आहे ती ऑनलाईन एक्झाम तुम्हाला याच्यासाठी द्यावी लागते आणि ती ऑनलाईन एक्झाम दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जॉब ज्या ठिकाणी करायचा आहे, जॉब किंवा स्वतःचा व्यवसाय जो आहे, तुम्ही स्वतःचा व्यवसायही करू शकता। तर मित्रांनो, आत्ताच तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती हाय करायचं आहे किंवा तुम्हाला जी स्क्रीनवरती वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला याबाबतची अतिशय सविस्तर माहिती मिळणार आहे, तर तुम्ही तीही पाहायची आहे। आणि जर तुम्हाला पेड कोर्समध्ये इनरोल करणार असाल तर लगेच तुम्ही काय करा, या नंबरवरती संपर्क करा, तुम्हाला पेड कोर्समध्ये इनरोल करून घेतलं जाणार आहे। आणि फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही आपला जो चॅनल आहे GSIT सोल्युशन, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच टेक्निकल नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।